तर विकासना मग कसं वाटलं यांचा तबेला बघून असना मोठा तबेला बघून मस्त वाटला. फुल गाई म्हशी ना. इथं आम्ही वर्षातून 2-3 वेळा येतो गाई. महेश तनाने घेतलेला इथं चिकन बनवायला. तर गाईज बघू शकता आहे डॅम डायरेक्ट. बापरे बाप ना, असं थंडी लागतं आता गाईज. पावाची कोणतीच इच्छा होईत नाही. हे गाईज पुन्हा एकदा स्वागत आहे आपले ब्लॉग्स मध्ये. तर आज आता आम्ही चालू साताऱ्याला. गोंगाट झाले रे इथं लय डेंजर. ब्लॉगच ना चालू करून देत आवरा गोंगाट करतात सकाळ सकाळ. 3 दिवस गाईज आम्ही पहिलेच म्हणजे याकडून रोली प्लॅनिंग जाऊ म्हणून. तर आता वाजले ना 11 मस्त की जाऊ. 2 दिवस राहणार आहो मस्त की. आपली बाबूची पण शर्यत आहे. हा घे ना बरोबर घाल. तर गाईज कोण कोण आहेत आणि कोण कोण नाही तुम्हाला सगळं दाखवीन. तर चला आता मस्त की जाऊ. तरी गाईज सकाळच्या अजून काहीच खाल्लं ना मी. हे बघा इथं यो बिस्किट खातो फक्त. दिस इज बघू आता वाटेला खाऊ काहीतरी रस्त्यात मस्तपैकी. नाश्ता पाणी करू जरा. बघू कोण थांबला तो. आता बाजू थोडी बाई. आम्ही सोबत घेतलेले गॅसचा बाटला बारीक आहे आणि टोपाय पण घेतले. यांचं चिकन फुल बनवायचं प्लॅनिंग चाललेली आहे. चला आता मस्त की निघू बिना टाइम वेस्ट करू. तर गाईज आता आम्ही भरतो डिझेल दैसेमूरला. महेश नाना आपल्यासोबत, युवराज पाटील आणि मी आपला विकास नाना. तर चला अजून पांडुरंग पण येणार आहे. पाण्याची बॉटल आणि खायला थोडाफार. चला बाहेर पाऊस पडतो फुल जोरात. माझं काय कोकोनट बिस्किट बाबो. तर काय आता ऑन द वे निघलो आम्ही जायला. तर न्यू स्प्रिंगल ट्राय करू आज पिझ्झावाला. मैसाने खाल्ले कसं लागतं मैसाने कसं लागतं चिप्स. मैसाने बघू शकता काय घातले फुल. तर काय आता आम्ही आलेलो लोकेशनमध्ये दहीगाव मध्ये. तर इथं आज आम्ही राहणार आजची रात. उद्या आपली शर्यत आहे. उद्या आपली शर्यत आपली बॉबीची. जाऊ मस्त की आम्ही दोन नदीवर मस्त नदी बिदी आहे भाई. इथं झोपाई पाहिजे फुल सुविधा आहे. आपली गाडी आली पहिले. अजून 2 गाड्या पाठी आहेत. रास माणसं आहेत. काका पवाला कुठे आहे. तर काय त्यांचा तबेला बघू शकता किती मोठा आहे. असं मोठा तबेला आहे. तर काय जिथं आता पनीर बनतं. पनीरची फॅक्टरी त्यांचीच म्हणजे फुल मशीन आहेत. तर काय जिथे दिलेला आहे त्यांचा पेढा स्वतःहून बनवले वाटतं दुधाचा. ही पण बनतं काय तिथं. तर विकासना मग कसं वाटलं यांचा तबेला बघून असना मोठा. तबेला बघून मस्त वाटला. फुल गाई म्हशी ना. इथं आम्ही वर्षातून 2-3 वेळा येतो. गाई म्हशी सगळं आपल्या इथं एकदम फ्रेश वातावरण एकदम. अजून
आणि इथे दूध अजून घी काय नाही. यांचं स्वतःच असतं ना. दूध घी बघा आता मी गिर गाईचा घी टेस्ट केला, मस्त घी एकदम सगळा ओरिजिनल, सगळं म्हणजे नॅचरली वस्तू सगळ्या. ओके, त्यांचं पेढ पण ते त्यांचंच होतं वाटतं. पेढ पण त्यांचं इथं शुगर फ्री पेढ आहे, घरी बनवलेले त्यांचं सगळं. आज चिराज आपण इथंच राहू ना. आज आपण इथं मुक्काम करू, इथं जेवण खावण सगळं बापूकडं. मग उद्या आपण उठून सगळे जाऊ मैदानाला. शर्यत आपली शर्यत आहे, शर्यत करून मग तिकडून घरी जाऊ. तर काय मस्त घेतले चाय प्यायला सगळे. तर आता भाजी कापलं, टमाटा कापले, कांदा कापले, साकेतनी लय भारी कापतं. महेश तनाने घेतलेला इथं चिकन बनवायला, सगळं कापून पण ठेवलेला, चिकन पण आणलेला. तर चला गाईस, मटण झालेलं आहे आपलं रेडी, मस्त की बसले सगळे जेवायला, आपण बसू चला. हे गाईस, तर आहे आपला दुसरा दिवस, काळाची जेवण डायरेक्ट झोपलो. तर आता वाजले 8 सकाळी. तर चला नदी बघायला जाऊ, अंग नाही धुणार, रास खोले बोलतो. तर चला बघून तर यावं आपण नदी, मला दाखवतो. तर गाईस बघू शकता आहे डॅम आहे डायरेक्ट. बापरे बाप ना, असं थंडी लागतं आता गाईस. पावाची कोणचीच इच्छा होईत नाही, ऊन पण आले मस्त की. आम्ही आंघोळ बिंगोळ केली इथंच, मस्त कपडे पण घातले, सगळं कपडे आपल्या गाडीत ठेवलेत, ब्लँकेट बिंकेट सगळा रेडी होता. इवर जाय पण फुल डेंजर. तर चला, आणि हिचं वातावरण बघू शकते, लय थंड वातावरण आहे. तर चला आता आतमध्ये पाव बनवले ते खाऊन घेऊ. तर सगळ्यांचं अंग धुवून रेडी झालेलं आहे मस्तपैकी. हे आपले सातारा दहीगावचे बापू पैलवान, दहीगावचे सरपंच, यांच्या इथं आपण जवळजवळ आता 20 वर्षापासून येतो. एकदम भारी माणूस. आपल्याकडून त्यांचे येणे जाणे असं, पण आपण पण येत असतो. पहिल्यांचे मुलं आपला संबंध आले, पण आज आपण 17-18 पोराला आपलं भारी स्वागत केलं जाईल खाण्यापिण्यापासून एक नंबर. तर बापू, ही पोरविरा आल्या आपली, तुम्हाला कसं वाटलं? आनंद वाटला? कसं वाटलं? फ्रेश आहे ना? रात्री जेवण बिवण आवडलं का बापू तुम्हाला? बापू आता आपल्याकडे एक दिवस येणार, बापून सांगितलं एक दिवशी सर्वांना घेऊन या. तेव्हा बापून एकदम फुल एन्जॉय करूया आपण. तर काय आता घेतले कांदे पोहे खायला सगळे. चला आपण पण खाऊ मस्तपैकी. कांदे पोहे खाऊन झालं, इथे चाय प्यायला मस्तपैकी. तर चला गाईस, जाऊ आता आपण शर्ती ना. आता इथे लागतील 2 तास तरी लागतील आम्हाला पोहोचायला आपल्या बैलाची रांग. महेश ना, पैरा कोण आहे? महेश ना, पैरा कोण आहे आपल्याला? सुंदर.